श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल मध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर बघा मित्रमैत्रिणींनो, येत्या 6 जुलैला म्हणजेच रविवारी आलेली आहे आषाढी एकादशी आणि या आषाढी एकादशीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु चुकूनही हे 5 पदार्थ जे आहे तर ते आपल्याला अजिबात खायचे नाही। एकादशीचं पुण्य जे आहे तर ते मिळत नाही। अडचणी सुरू होतात, संकटे मागे लागतात, कारण 99% लोकांना माहित नाही की कोणते पदार्थ हे आषाढी एकादशीला खाल्ले जात नाही। त्याचबरोबर या आषाढी एकादशीच्या दिवशी धनप्राप्तीसाठी कोणते उपाय करावे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राइब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही। बघा माझ्या ताई दादांनो, आषाढी एकादशी म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती पंढरपूरची वारी। वर्षभरातील 24 एकादशी मध्ये या एकादशीचं एक विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे आणि या दिवशीच्या व्रतात सर्व देवी देवतांचे तेज जे आहेत तर ते एकवटलेले असतात आणि म्हणूनच या दिवशी जर आपण उपवास केला आपल्या वर्षातील सर्व वर्षातील एकादशीचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळत असतं आणि म्हणूनच अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण ह्या देवशयनी आषाढी एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतात। आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे दशमीला एकभुक्त राहायचं, एकादशीला प्रातस्नान करायचं आहे, तुळशी वाहून भगवान विष्णू देवांची पूजा करायची आहे, हा संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे, रात्री कीर्तन भजन जागरण करायचं आहे आणि आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून आणि पारायणे सोडायचे आहेत। तर या दिवशी श्रीधर या नावाने भगवान श्रीहरी विष्णू देवांची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावण्याचा विधी केला जातो आणि या आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णुदेव हे 4 महिन्यासाठी योग निद्रेत जाऊन झोपी जातात। तर या काळात सर्व शुभ कार्य थांबतात। भगवान विष्णुदेव हे 4 महिने झोपतात म्हणून याला चातुर्मास असं देखील म्हटलं जातं। आषाढी एकादशीचा दिवस हा सर्वांसाठी खूप खास आणि महत्त्वाचा त्याचबरोबर शुभ असतो। वारकरी संप्रदायासाठी हा दिवस तर दिवाळी इतकाच मोठा आनंदाचा आणि उत्साहाचा असतो आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला काही नियमांचं पालन हे आवर्जून करायचं आहे आणि म्हणूनच आपल्याला या आषाढी एकादशीच्या दिवशी हे 5 पदार्थ जे आहेत तर ते अजिबात खायचे नाही। जरी तुम्हाला या दिवशी उपवास असला तरीही तुम्हाला हे 5 पदार्थ चुकून देखील खायचे नाहीत किंवा तुम्ही उपवास नाही केला तरी सुद्धा या 5 पदार्थांचं सेवन जे आहे तर ते ग्रहण करायचं नाही। गर्भवती स्त्रिया असतील तर त्यांनी सुद्धा हे 5 पदार्थ अजिबात खाऊ नका किंवा जे वृद्ध व्यक्ती असतात ते देखील या दिवशी उपवास करत नाहीत तर त्यांनी सुद्धा या दिवशी या 5 पदार्थांचं सेवन अजिबात करायचं नाही, कारण आपल्या शास्त्रामध्ये हे 5 पदार्थ पूर्णपणे निषिद्ध मानले गेले आहेत, म्हणजेच वर्ज्य मानले गेले आहेत। तर असे कोणते 5 पदार्थ आहेत ते बघा। यामध्ये पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तांदूळ, कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ हे सेवन केले जात नाही, म्हणजेच खाल्ले जात नाही। तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही तांदूळाचा भात खिचडी हे तर सेवन करणार नाही, परंतु जर तुम्हाला उपवास नसेल तर मग तुम्ही चुकूनही तांदूळाचं सेवन करू नका किंवा तांदूळापासून बनवलेले पदार्थ असेल जसं की पापड असेल, चिप्स असेल किंवा इतर कुठलेही पदार्थ असतील, त्याचबरोबर भात असेल तर तो चुकूनही या दिवशी सेवन करू नका। त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा
या दिवशी चुकूनही तांदूळाचे पदार्थ हे खायला देऊ नका, कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे मन चंचल होतं आणि त्यामुळे या दिवशी तांदूळाचं सेवन जे आहे तर ते केलं जात नाही. यानंतर पुढचा पदार्थ आहे तो म्हणजे घेवडा. घेवड्याला अनेक ठिकाणी वालाच्या शेंगा या नावाने देखील ओळखलं जातं, तर या दिवशी चुकूनही घेवड्याचं सेवन जे आहे तर ते करू नये. यामुळे संतान पीडा निर्माण होते. या दिवशी जर आपण घेवड्याच्या शेंगाची भाजी जर ग्रहण केली की खाल्ली तर आपल्या मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये अडचणी निर्माण होतात. गर्भवती स्त्रियांनी जर घेवडा सेवन केला तर त्यांना देखील संतान पीडा निर्माण होते आणि म्हणूनच या दिवशी घेवड्याचं सेवन जे आहे तर ते चुकून सुद्धा करू नका. यानंतरचा समोरचा पदार्थ आहे तो म्हणजे बार्ली. आता बार्ली म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहित नाही, परंतु बार्ली हे गहू आणि तांदूळाचाच एक प्रकार आहे. या दिवशी बार्लीचं सेवन हे केलं जात नाही. तुम्हाला उपवास असल्यामुळे तुम्ही बार्लीचं सेवन करणार नाही, परंतु तुमच्या घरात एखाद्या व्यक्तीला आजार असेल, काही असेल तर किंवा तब्येत साथ देत नसेल, त्यामुळे त्या व्यक्तीला उपवास नसेल, तर तुमच्या मुलांना किंवा घरामध्ये जसं की आजी आजोबा वृद्ध व्यक्ती असेल त्यांना उपवास नसेल तर त्यांना या दिवशी चुकून सुद्धा बार्लीचं सेवन करू देऊ नका. यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी अडथळे निर्माण होऊ शकतात. यानंतर समोरचा पदार्थ आहे ते म्हणजे मांसाहार. या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही, जसं की मटण, अंडी, मच्छी या पदार्थांचं सेवन पूर्णपणे टाळायचं आहे. यामुळे भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मी ही आपल्यावरती नाराज होते, त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला मिळत नाही, म्हणूनच एकादशीचं पुण्य मिळत नाही. आपल्या मागे अडचणी अडथळे संकटे विघ्ने हे सुरू होतात आणि म्हणून या दिवशी चुकूनही मांसाहार करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी कांदा आणि लसण यासारख्या तामसिक पदार्थांचं सेवन देखील करू नका. कांदा आणि लसण हे तामसिक पदार्थ मानले जातात. यामुळे आपलं मन हे चंचल होतं. कुठल्याही सेवेमध्ये पूजेमध्ये आपलं मन जे आहे तर ते लागत नाही. यामुळे आपल्याला व्रताचं पूजेचं कुठलंच फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणूनच चुकूनही या दिवशी कांदा आणि लसण यासारख्या तामसिक पदार्थाचं सेवन तुम्ही अजिबात करू नका. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला कुठल्याही प्रकारची डाळी किंवा कडधान्य देखील खाण्याचं टाळायचं आहे. यामध्ये खास करून तुम्हाला मठ, मूग आणि उडीद यासारखे कडधान्य जे आहेत तर त्यांचं सेवन तुम्हाला या दिवशी करायचं नाही. या दिवशी करायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी मसाले वापरताना तुम्हाला त्यामध्ये मोहरी आणि हिंग जो आहे तर तो सुद्धा आवर्जून टाळायचा आहे. त्याचप्रमाणे हे पदार्थ आहेत तर ते तुम्हाला आषाढी एकादशीला चुकूनही अजिबात खायचे नाही आणि तुमच्या घरातील कोणत्याही सदस्याला देखील तुम्हाला खायला द्यायचे नाही. आषाढी एकादशीचा दिवस हा धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप खास आणि प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी धनप्राप्तीसाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी काही उपाय देखील केले जातात. काही उपाय मी तुमच्या बरोबर शेअर करत आहे. ते उपाय तुम्हाला आषाढी एकादशीला आवर्जून करायचे आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशी मातेसमोर गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. दिव्याची वात जी आहे तर ती उत्तर दिशेला तुम्हाला करायची आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला किमान 11 वेळा जप करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. असं केल्याने घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्य हे कायम टिकून राहतं आणि आपल्यावरती संकटात जी काही येत असतात तर ती टळून जातात आणि आपल्या घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो. त्याचप्रमाणे या दिवशी दक्षिणावर्ती शंखामध्ये पाणी भरून भगवान श्रीहरी विष्णुदेवांचा अभिषेक करावा. असं केल्याने धनवृत्ती आशीर्वाद प्राप्त होतो. त्याचप्रमाणे कर्जमुक्तीसाठी या दिवशी पिंपळाच्या झाडाला पाणी दूध आणि कच्चं दूध आणि साखर मिश्रित पाणी अर्पण करावं. त्याचप्रमाणे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली लावावा, कारण पिंपळाच्या झाडामध्ये भगवान प्रभू विष्णुदेवांचा निवास असतो असं देखील मानलं जातं.
त्याचबरोबर या दिवशी भगवान विष्णू देवांची पूजा करताना काही पैसे फोटो समोर ठेवावे। पूजेनंतर ते पैसे आपल्या पर्समध्ये, खिशामध्ये, जसं की तुमचा एखादा व्यवसाय असेल तर गल्ल्यामध्ये तुम्ही ठेवू शकता। त्याचप्रमाणे तुमच्या मनात काही दिवसांपासून एखादी इच्छा असेल आणि ती पूर्ण होत नसेल, धनप्राप्तीची इच्छा असेल, तर आपली कुठलीही कितीही कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी या दिवशी 2 तुळशीपत्र हे भगवान विष्णू देवांना मनोभावे अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हात जोडून आपली इच्छित मनोकामना जी काय आहे तर ती भगवान विष्णू देवांना अगदी तळमळीने, कळकळीने सांगायची आहे। आणि या उपायाने आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होते। आषाढी एकादशीला दान धर्म खूप मोठा आहे। सर्वात मोठं दान म्हणजे अन्नदान। त्यामुळे या दिवशी गरीब आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता। त्याचप्रमाणे आपल्याकडनं होईल तशी गरिबांना, गरजू व्यक्तींना पैशाची मदत जर जमली तर ती देखील तुम्ही करू शकता। गरीब व्यक्तींना करू शकता किंवा तुमच्या घरासमोर एखादी गाय आली तर तिला देखील तुम्ही शेंगदाणे, बटाटा किंवा केळी ह्यासारखे पदार्थ आवर्जून खाऊ घालू शकता। हे सुद्धा एक दानच मानलं जातं। या दानाचा लाभ जो आहे तर तो मिळणारच आहे आणि खूप मोठं असतं बघा। आपली भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते। त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल तेवढा, होईल तेवढा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा, कारण या मंत्रामध्ये खूप ताकद आहे आणि या मंत्रामुळे भगवान विष्णुदेव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि सोबतच आपल्यावरती माता लक्ष्मीची देखील कृपा राहते। कारण आपण ज्यावेळी भगवान विष्णुदेवांची सेवा करतो तर माता लक्ष्मी आपोआपच आपल्यावरती खुश होऊन प्रसन्न होते आणि सुखी संसाराचे आपल्याला कृपा आशीर्वाद जे आहेत तर ते देत असते। म्हणूनच आषाढी एकादशीला होईल तेवढ्या सेवा, उपाय आणि नामस्मरण जास्तीत जास्त आवर्जून करण्याचा प्रयत्न करा। तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काही पदार्थ जे आहेत तर ते खाणं टाळायचं आहे। त्याचप्रमाणे काही नियमांचं पालन देखील करायचं आहे आणि जमेल तेवढे उपाय जे आहेत तर ते आपल्याला त्या दिवशी म्हणजे देवशयनी आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये करायचं आहे। कारण या ज्या ठराविक तिथी असतात, दिवस असते, तर त्या दिवशी कितीतरी पटीने सकारात्मक ऊर्जा किंवा लहरी आपण ज्या म्हणतो तर त्या कितीतरी प्रमाणात सक्रिय असतात आणि आपण ज्यावेळी अशा तिथीला काही उपाय करतो, सेवा करतो, तर त्या सेवेचं, उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळतच असतं। सोबतच आपल्याला कष्ट आणि कर्म देखील चांगले करायचे आहे। कष्टाशिवाय कोणत्याही यशाला पर्याय नाही, म्हणून कष्टही करायचे। आपल्या कष्टाला, मेहनतीला एक नशिबाची साथ मिळावी म्हणून आपण जे काही उपाय सेवा करतो तर ते नक्कीच फलदायी ठरत असतात आणि त्या सेवेचं पुण्यफळ जे आहे तर ते स्वामी महाराज किंवा भगवान विष्णुदेव आपल्याला आपल्या पदरामध्ये नक्कीच टाकत असतात। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी